फुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोही. हे रती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. हे रती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. हे रती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. विठ्ठला विठ्ठला आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोही. हे रती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर असा हा अभंग असून उपदेशपर प्रकरणातील हा अभंग आहे. आणि अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय चांगलं सुखानं जगण्याकरता आणि आदर्श मरण येण्याकरता माणसानं नेमकं काय केलं पाहिजे याचा गोड असा उपदेश महाराज या अभंगातून करतात. विठ्ठला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी तथा ठाकरे परिवाराचे आप्त इष्ट सगळे सोयरे या सर्वांच्या पावन आणि सन्माननीय उपस्थितीमध्ये आज आपण या श्री क्षेत्र काजी टाकळी या गावात जी चिंतन सेवा करतो आहोत त्या चिंतन सेवेचं निमित्त आपल्या भागातील अत्यंत राजकीय क्षेत्रातील सुंदर असं नेतृत्व अत्यंत प्रगतशील शेतकरी परिवारातील आपल्या गावातील एक सन्माननीय व्यक्तिमत्व पण ज्यांना 1 वर्षापासून वैकुंठवासी म्हणावं लागतं असे वैकुंठवासी नंदकुमारजी बाळकृष्णजी ठाकरे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत. त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा परिवार त्यांचे पितृचरण बाळकृष्णजी गोपाळराव ठाकरे असतील, त्यांच्या मातोश्री सौभाग्यवती भागीरथीबाई बाळकृष्णजी ठाकरे असतील, त्यांचे चुलते दगुजी ठाकरे तथा त्यांची पत्नी श्रीमती बेबीताई नंदकुमारजी ठाकरे, त्याचप्रमाणे सुनीलराव बाळकृष्ण ठाकरे हे त्यांचे बंधू, प्रशांतजी ठाकरे हे पण एक बंधू आहेत, राजेंद्रजी ठाकरे हे एक बंधू आहेत, तथा त्यांचे चिरंजीव आदरणीय निखिल सर ठाकरे तथा त्यांच्या 3 कन्या अश्विनीताई ज्या प्रशांतराव पोरजे यांना दिलेल्या आहेत, आदरणीय सौभाग्यवती अपर्णाताई ज्या संदीपराव मोगल यांना दिलेल्या आहेत, तथा सौभाग्यवती अश्विनीताई बरोबर ज्या योगेशराव शिंदे यांना दिलेले आहेत. आणि त्यांच्या पश्चात असणारा हा सर्व ठाकरे परिवार, या ठाकरे परिवारांनी आपल्या पित्याच्याबद्दल म्हणा, आपल्या भावाबद्दल म्हणा, आपल्या मुलाबद्दल म्हणा एक कृतज्ञता म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यात तुम्ही आम्ही सर्व मंडळी सम्मिलित झालो आणि या कार्यक्रमामध्ये मलाही येण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं. ते आणि सम्मिलित होण्याचं भाग्य होऊन कीर्तन सेवेचा योग आला. तो कीर्तन सेवेचा योग आपल्या भागातील एक उमलतं वारकरी संप्रदायातील नेतृत्व आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे सौरभ महाराज यांच्या विशेष आग्रहातून संपर्कातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन आपल्या नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना महाराष्ट्रातील भजन वैभव आज आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे रोहिदासजी महाराज मते, शिवरामजी महाराज बोराडे यांच्या रूपाने उपस्थित आहे. त्याचप्रमाणे मृदंग वैभव वारकरी संप्रदायाचे आदरणीय दिनेशजी मोजाड ही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही सर्व सन्माननीय मंडळी या सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. खरं तर ठाकरे परिवाराच्या जीवनामध्ये हा प्रसंग आलेला आहे की हा प्रसंग तसा बाकाच आहे. तो कसा आहे काय या संबंधानं मी समारोपामध्ये बोलणार आहे. या लोकाचं नाव मृत्यू लोक आहे. याला मृत्यू लोक का म्हणतात? खरं तर याचं नाव मृत्यू लोक आहे. तसा मृत्यू लोकाची व्याप्ती केवळ या लोकापुरतीच आहे असं नाही, वरच्या ब्रह्मदेवापर्यंत खालच्या पाताळापर्यंत सुद्धा या मृत्यू लोकाची व्याप्ती आहे. कारण का सगळेजण मृत्यूच्या जबड्यामध्ये अडकले.
दरबाराला आलेले प्रभू असो, कोणी असो, कोणाला या मृत्यू लोकातला मृत्यू चुकलेला नाही. तुकोबाराचे एका शब्दात सांगू का, कोणाला मरण आहे? जो जो आकारवाने त्या सगळ्यांनाच मरण आहे. आलिया आकारा अवघे नाशे, जे जे आकाराला आलं ते. बरं, तो जो आकार आहे त्याच्याबद्दल ज्ञानोबाराची भाषा काय? पाहे पा केवडा पसरला से चवडा, करून या माझी वडा आकार गज. जेवढा आकार आहे तेवढ्या आकाराचा आ करून हा काळ रूपी गज म्हणजे हत्ती उभाय म्हणे गिळण्याकरता. जेवढा आकार आहे तेवढा, म्हणजे त्या मृत्यूचा आ केवढा आहे हे कळण्याकरता तुम्हाला उदाहरण सांगायचं ठरलं तर पाणीपुरी खाल्ली का कधी? पाणीपुरी इकडच्या पेक्षा त्याची चहा ती इकडे जास्त. पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी नावाचा पदार्थ असा आहे प्रतिष्ठा जपून खाताच येत नाही. बाकी पदार्थ कसे असतात, लाडू वगैरे असा हळूच तोडता येतो, असा खाता येतो. गुलाबजाम असो, लाडू असो, खाता येतो. पण पाणीपुरी नावाचा पदार्थ असा आहे तो प्रतिष्ठा ठेवून खाताच येत नाही. त्याला कसं खावं लागतं? जेवढी पाणीपुरी तेवढा आ करावा लागतो. मग त्याचं सर्व विश्वरूप दर्शन तोंडामध्ये होतं. त्रैलोक्याचं दर्शन. गुटक्यानं लाल झालेले दात, न घासल्यामुळे पिवळे पडलेले दात, रात्री काय खाल्लं ते दातात अडकलेलं. बस, मला जास्त नाही सांगायचं बाकी काय. तात्पर्य मला काय सांगायचंय? तात्पर्य एवढं आहे की पाणीपुरी जेवढी आहे तेवढा आ करावा लागतो तेव्हा पाणीपुरी खाता येते. तसं मृत्यू नावाच्या माणसानं, मृत्यू नावाच्या व्यक्तीने ही सगळा आकार, हीच कोणी पाणीपुरी ती खाण्याकरता आ पसरलेला आहे. आणि मग तो काय करतो? खात राहतो. काळ खात राहतो. मग काय? ज्याचं जिनं जोपर्यंत आहे, जिने तो चिवरी माप भरे. जोपर्यंत ज्याचं माप भरलंय तोपर्यंत ठेवतो, आणि माप भरलं तर एक क्षण सुद्धा ठेवत नाही. एक क्षण सुद्धा तो देत नाही कोणाला. मग पैशावाला असो, ताकदवान असो, किंवा काही कामं तुमचे राहिलेले असो. एक बोलू काय? एकदा काय झालं, माझे गुरु रे बंडा तात्या कराडकर, आम्ही एका श्रीमंत माणसाकडे गेलो. तात्याने गोशाळा काढली. गोशाळेला काहीतरी मदत मिळावी म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो. मोठा कोट्याधीश माणूस. आम्ही गेलो, ते आतमध्ये होते. सोफ्यावर बाहेर बैठकीमध्ये बसलो. थोड्या वेळेमध्ये तो सगळं उरकून बाहेर आला. चांगला भावनिक श्रद्धावान माणूस. त्याने आम्हाला पाहिलं. तात्या, उमेश महाराज आज गरिबाच्या दारामध्ये. वा वा वा. दर्शन घेतलं, आम्हाला बसवलं, तो बसला आणि सहज त्याने विचारलं, महाराज आज या गरिबाची आठवण कशी काय झाली? तात्याने हळूच विषय काढला. काय नाही साहेब, आपण गोशाळा काढली म्हणे, आणि गोशाळेचं काम आहे, शेड बांधायचंय, तुमच्याकडून काही मदत मिळते का? या भूमिकेतून आम्ही आलेलो आहोत. वा 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 तात्या, एवढं चांगलं धर्माचं कार्य, गोशाळेचं कार्य, आणि तुम्हाला माझी आठवण झाली. वा वा, खूप आनंद. त्याने घरामध्ये सांग, जा 3 कप दूध सांग, कारण आम्ही चहा पित नाही. 3 कप दूध सांग, 2 साखरेचे, 1 बगर शक्कर. म्हणजे बगर शक्कर त्याला, आम्हाला नाही, आम्हाला चालतं अजून. सांगितलं. आणि आम्ही ज्या सोफ्यावर बसलो, पुढे टी पॉइंट होता, त्यानं बाजूच्या ड्रावर मधलं चेकबुक काढलं आणि आमच्या पुढे फेकलं, ठेवलं. महाराज काय आकडा लिहायचा तो लिहा म्हणे, मी फक्त सही करतो. पंचायत काय, जे वर्गणीला फिरतात त्यांना लवकर लक्षात येईल. जेव्हा एखादा माणूस म्हणतो ना तुम्ही म्हणाल ते, तेव्हा 2 प्रकारच्या पंचायती निर्माण होतात. आपण जास्त लिहावं, त्याला तेवढी द्यायची इच्छा नसली तर ही अडचण बारकी आहे. पण मोठी अडचण ही आहे की आपण जर कमी लिहिलं आणि त्याला जास्त द्यायची इच्छा असली तर. मला आलेला अनुभव आहे. हे गणेश भाऊ आपल्या संस्थेचा शताब्दी झाला का, मुंबईत गेलो कीर्तनाला आणि जाहीर केलं कोणाला काय द्यायचं ते द्या. कीर्तन झाल्यावर एक माणूस मला भेटायला आला. म्हणजे महाराज तुमच्या संस्थेचं जे कार्य आहे ना त्याला मला काहीतरी द्यायची इच्छा आहे, आणि पुन्हा तुमच्या ट्रस्टला ETG आहे. ETG असल्यावर त्यांना सवलत काय मिळते, टॅक्समध्ये सवलत मिळते. द्यायची म्हणे, काहीतरी द्यायची इच्छा आहे, सांगा काय देऊ. म्हणजे तुमची काय इच्छा आहे ते द्या. नाही एक आकडा बोला ना महाराज, एक आकडा बोला ना.
म्हटलं तर मी काय बोला, आता तुमची काय इच्छा ते तुम्ही सांगा. नाही नाही पण एक आकडा बोला ना. मग शिवराम महाराज मी मनात धरलं 11,000 सांगू याला. किती? 11,000 सांगू. पण म्हटलं जाता जाता एकदा चाचपू. मी म्हटलं नाही नाही असं नाही, तुम्ही सांगा ना एखादा आकडा. म्हणजे 1,00,000 दिले तर चालतील. आणि मग मी मनातल्या मनात विचार केला, गप्प बसलो. ते बरं झालं. आणि तेव्हापासून माझ्या लक्षात आलं गप्प बसण्यात लय फायदा आहे. म्हणजे ह्या ठिकाणी असं असं ह्या ठिकाणी म्हणतोय. त्या माणसाने चेकबुक टाकलं. मी एक आकडा टाकला. पुढे 1 शून्य टाकला. 10 झाले. पुन्हा 1 शून्य टाकला. 100 झाले. पुन्हा 1 शून्य टाकला. 1000 झाले. एवढा मोठा श्रीमंत माणूस आहे. पुन्हा 1 शून्य टाकला. 10,000 झाले. पण मी म्हणलं आपण थोडं लाजावं. बिचार द्यायला लागले. काय लाजावं म्हणून मी शून्य द्यायचे थांबवले. पण त्या चेकवर संख्या संपली की उभी रेष आणि आडवी रेष ओढायची असते. ती ओढली नाही मी. मला एखादा शून्य वाढला तर वाढला. मी 1,000 रुपये 10,000 रुपयाचा आकडा त्यासमोर दिला. जेव्हा त्याने चेकबुक पाहिलं, काय महाराज फक्त 10,000 दे इकडे पेन. त्याने पेन घेतला. अजून 1 शून्य वाढवला. 1,00,000. अहो त्याने अजून 1 शून्य दिला. 10,00,000. उभी रेष ओढली. आडवी रेष ओढली. तात्याची आमची नजरानजर झाली. म्हणजे आता काय शेडचं काम झालं. नजरानजर झाली. चेकबुक फुल. तेवढ्यात त्याची बायको दूध घेऊन आली. लाडकी बहीण मुख्यमंत्रीची आपलं त्याची बायको चेकबुक घेऊन आली. आल्या बरोबर दूध घ्या दूध घ्या दूध घ्या. लगेच त्याच्या हातात ते सही करायचा राहिला आणि दूध दिलं सगळ्यांना. आम्हाला दूध प्यायला बसला. बायकोला अगं गोशाळेला 10,00,000 रुपये दिले. वा 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 म्हणली. एवढ्या चांगल्या कार्याला बरं झालं ना म्हणे. हो नाही तर मागच्या वेळेस तुम्ही गौतमी ताईच्या कार्यक्रमाला 15,00,000 खर्च केले. गोशाळेला जाऊ द्या 10,00,000 काय अडचण. बरं झालं म्हणे धर्माच्या कार्याला 10,00,000 रुपये दिले तुम्ही. बायको चांगली सात्विक होती. कारण तिचं माहेर काजी टाकळीच होतं. सात्विक होती. काजी सांगलीच होती. ती सात्विक होती. आता पुढे ऐका. दृष्टांत कशा करता सांगतो ते ऐका मंडळी. त्याने दूध घेतलं. कोणी? त्या श्रीमंतानं 1 घोट घेतला. असं दूध पेलं. असा त्याला ठसका लागला आणि जाग्यावरच तो मेला. कोण? तो श्रीमंत माणूस मेला. मी देवाला म्हणतो, देवा आतापर्यंत जेवढी कीर्तन केली तेवढं पुण्य पानाला लावतो. ह्या माणसाला फक्त 2 मिनिटं जिवंत कर. फक्त याला 2 मिनिटं जिवंत कर. कशासाठी? नाही एवढा स्वार्थी नाही होऊन. त्याला एकदा खातेफोड करायला सगळं तुम्ही एवढं स्वार्थी समजता. मला तेवढा स्वार्थी मी नाही. पण किती पुण्य पणाला लावलं, किती पैसा पणाला लावला, किती संपत्ती पणाला लावली तरी सगळ्यात महाग वस्तू कोणती? तुम्हाला महाराज सोनं फार महाग आहे हो. महाराज हिरे फार महाग आहेत हो. महाराज नाशिकला फ्लॅट फार महाग आहे हो. नाही नाही. माणसाच्या जीवनातला सगळीत महाग वस्तू आहे मानवी जीवनातला क्षण. सगळ्यात महाग. किती पुण्य खर्च करा, किती सत्तापणाला लावा आणि किती पैसा टाका, नाही. ज्यांचं ज्यांचं मत आहे ना दवाखाना मरण चुकवतो, त्यांनी आधी एक वाक्य ऐका. दवाखाना माणसाचं मरण नाही चुकवत. पुढचं एक वाक्य बोलू. दवाखाना मरण पुढं सुद्धा लोटत नाही. एक क्षण सुद्धा लुटू शकत नाही. किती भारी दवाखाना असू द्या, होकार्ट असू द्या, नाही तर आपल्या गावातला
मेडिकलवरचा गोळ्या देणारा पोरगा असू द्या, कोणी असू द्या, एक क्षण सुद्धा माणसाचं आयुष्य दवाखाना वाढवत नाही. मग दवाखाना काय करतो गुरुजी? माझं मत आहे, दवाखाना एकच करतो, तुम्ही मरेपर्यंत सुखासुखी कसे जगाल याचा प्रयत्न करतो. तुम्ही मरेपर्यंत सुखासुखी कसे जगाल याचा तो काय करतो? प्रयत्न करतो. मग मंडळी, जीवनातला सगळ्यात महाग वस्तू कोणती आहे? तर मानवी जीवनातला क्षण आहे. मानवी जीवनातला क्षण आहे, एवढा महाग आहे. आणि मग नियम असा आहे, महाग वस्तू जपायची असते. माता मौल्यांनो, मला एक सांगा, तुमच्या घरामध्ये कपाट आहे, कपाटात काय ठेवलं जातं? चटणी मिठाचे डबे, चप्पल बुट, सरपण काडी. मग कपाटात काय ठेवलं जातं? हा, साड्या ठेवल्या जातात. कोणत्या? गोदड्याला लावायच्या, फरशीला पुसायच्या. नाही. म्हणून वस्तू महाग आहे, ती जपावी लागत असते. आणि जी वस्तू जेवढी महाग आहे तेवढी जपून वापरावी लागत असते. अजून पहा तुम्ही, एक विचार आहे, पंक्तीमध्ये वाढायचे पदार्थ दोन प्रकारचे. वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा सांगायचे, अण्णा म्हणायचे, पंक्तीत पदार्थ गणेश भाऊ दोन प्रकारचे, दोन प्रकारचे. पहिला प्रकार, काय काय पदार्थ एवढे वेळा येतात, किती जन्म झाला फिरा, गणित नाही जी दातारा. या नारायण पाटील, या आपण वर या इकडे. गणित नाही जी दातारा, किती वेळा येतील त्याचं गणित नाही. बसा, कुठं बसता? इथं बसता. काय काय पदार्थ असे असतात, किती वेळा येतात त्याचं गणित नाही. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. आणि अण्णा म्हणायचे, काय काय पदार्थ असे असतात, आता मागुता येईल फेरा. हे तो न घडी, काय काय पदार्थ पुन्हा पुन्हा येत, वारंवार येतात ते पदार्थ, स्वस्त असतात. आणि जे कधीतरी येतात ते महाग असतात. म्हणून जन्म सगळे मिळतात, मिळतच राहतात, कारण जन्म स्वस्त आहे, पण मनुष्य देह महाग आहे. हा पुन्हा पुन्हा नाही, हा पुन्हा पुन्हा नाही. आणि मग पुन्हा एकदा सांगायचं मला हेच आहे, मग काय असतं, पंक्ती जेवायला बसले की हे लहान लहान लेकरं पळत येतात. बघा, आता पंक्ती चालू झाल्या की लेकरांना वाढायची हौस असते. मग लेकराजवळ काय वाढायला दिलं जातं? मीठ, पाणी, पात्र पोरांना. त्याच्यापेक्षा जे वयानं मोठे असतात त्यांच्याकडे भात वगैरे, आमटी, भाजी, उसळ. त्यांच्यापेक्षा वयानं मोठे असतात, जबाबदार असतात, त्यांच्याकडेच गुलाबजाम, मालपोहे, बुंदी. का बरं? ही का बरं त्याच्याकडे जबाबदार व्यक्तीकडे दिली जाते? कारण त्या जबाबदार व्यक्तीला सांगितलं जातं, वस्तू निगुतीची आहे, जपून वाढ. महाग वस्तू जपून वाढावी लागते, महाग वस्तू जपून खर्चावी लागते. म्हणून पहा ना, भाजीमध्ये शेंगदाणे जेवढ्या मोकळ्या हाताने टाकले जातात, तेवढ्या मोकळ्या हाताने खिरीमध्ये काजू नाही टाकले जात. कारण वस्तू काय आहे? महाग आहे. म्हणून मानवी जीवनातला क्षण, प्रत्येक क्षण मोठा महाग आहे. बरं, महाग आहे आणि कधी, आणि महाग वस्तूला चोरीची लई अडचणी, चोरी जाण्याची लई भीती. मग तुकाराम महाराजांनी मानवी देहाच्या बाबतीत सांगितलंय, चोर निजला नाडूनी भागारे. कसा काळ येतो आणि आपल्या आयुष्याची चोरी करून जातो, कळूही देत नाही. याला मी सोपं उदाहरण सांगतो, एकदम छोट. हो बाबा, तुमचं वय काय आता? वय काय? वय तुमचं वय 65. आता तुमची दाढी पांढरी. लहानपणी दाढी कशी होती? लहानपणी दाढी कशी होती तुमची? असू द्या, दाढीचा रंग कसा होता लहानपणी? बरं बरं, ठीक आहे, जाऊ दे. नाही बरं, ठीक आहे. बरं, तुम्ही सांगा, दाढीचा रंग आपला लहानपणी कसा होता? तारुण्यात कसा होता? काळा. आता कसा झाला? पांढरा. मला सांगा, ह्या केसाचा काळा रंग कोणी चोरला? ही जी त्वचा सुंदर होती, एवढी तेजदार होती, या त्वचेचं तेज कोणी चोरलं? हे डोळे एवढे पाणीदार होते, पद्मदळेशी साळे, आणि भांडतीचे डोळे होतील पडवळे पिकले जैशी. ह्या डोळ्याचं सौंदर्य कोणी चोरलं?
तर उत्तर आहे काळानं चोरलं. म्हणून वस्तू महाग आहे आणि महाग वस्तूला चोरीची मोठी भीती आहे. म्हणून कधी काळ नेईल सांगता येत नाही. म्हणून मंडळी, जोपर्यंत काळ मिळालाय तोपर्यंत त्या काळाचा योग्य विनियोग करून घेतला पाहिजे. जोपर्यंत पैसा आहे ना, आता उदाहरण सांगतो की हे हायवे जे गेले ना शेतातून, ज्या ज्या भागातून, सौरभ महाराज लय लोकांना पैसा मिळाला, खूप पैसा मिळाला. पण मी ज्या ज्या भागातून हायवे गेले तशा अनेक भागातून फिरतो. फक्त नाशिक जिल्ह्यातूनच हायवे गेला असं नाही, आपण पुण्यातही फिरतो मी. पण तेच लोक आज यशस्वी आहेत ज्यांनी हायवेच्या आलेल्या पैशाचा लगेच योग्य विनियोग केला. नाही तर काय काय लोकांनी बांग बनला, घे स्कॉर्पिओ, हातामध्ये 5-25 तोळे, आज संगमनेर, उद्या जामखेड, परवा चौफुला, परवा कोपरगाव. लक्षात आलं असलं तर घ्या, लय ताण घेऊ नका. लय ताण घेतला तर माझ्यासारखे वाळून जातात घेण्या आणि देण्याचे. मोकळ्या मनानं ऐका, तात्पर्य ऐका मंडळी. काय करा, तात्पर्य ऐका. काय झालं, पैसा मिळाला होता पण वापर नाही करता आला, व्यर्थ गेले. ज्यांना जमिनी विकल्या त्याच्याच घरी त्यांच्या बायका भांडी घासायला आहेत. काका वाक्य कटू आहे पण हे काय आहे, वस्तुस्थिती आहे. ज्यांना कंपनी करता जमिनी दिल्या त्यांच्या बंगल्याच्या दारात यांची पोर आज काय आहेत, वॉचमन आहेत. का बरं, पैसा मिळाला पण नीट वापर नाही केला. तसंच आहे मंडळी, मनुष्य देहाचा एवढा अमूल्य काळ मिळाला आणि तो जर नीट वापरला नाही तर आपलं सुद्धा तसंच मात्र झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मनुष्य देहाला आल्यानंतर काय काय केलं पाहिजे, हा काळ कशा करता वापरला पाहिजे. खरं तर आजचा प्रसंगाला धरून बोलायचं म्हणून एक विचार बोलतो की एक केलं पाहिजे की माणसानं आपल्या सांसारिक कर्तव्याचा निर्वाह केला पाहिजे आणि माणसाने मानवी जीवनाच्या कर्तव्याचा निर्वाह केला पाहिजे. सांसारिक कर्तव्य आहेत माणसाची काय. मी ज्यांच्या पोटी जन्माला आलो, मी जिला बायको म्हणून आणलं, मी ज्यांना जन्म दिला, हे जे म्हणजे मुलाविषयी कर्तव्य, बायकोविषयी कर्तव्य, भावाविषयी कर्तव्य, त्या कर्तव्याची काय ठेवली पाहिजे माणसाने, जाण ठेवली पाहिजे, जाण ठेवली पाहिजे. आणि आता सगळ्या कर्तव्याचा विचार एवढ्या वेळेच्या मर्यादेत आपल्याला सांगता येणार नाही. पण आजच्या प्रसंगामध्ये मुलाने बापाविषयी काय करायचं असतं त्याचा विचार सांगून जातो. खरं तर आजचा प्रसंग थोडा कठीण आहे, कठीण आहे, कठीण आहे. बोलू एक वाक्य, मुलांनी जे बापा करता करायचं असतं ते बापाने मुलाकरता करण्याची वेळ या परिवारावर आलेली आहे, ह्या परिवारावर आलेली आहे. त्या संबंधाने समारोपात बोलूच. पण मुलांनी बापाविषयी काय केलं पाहिजे, शास्त्रामध्ये 2 शब्द आहेत मंडळी, सेवा आणि स्मरण. मुलांनी बापाची सेवा केली पाहिजे आणि मुलांनी बापाचं स्मरण ठेवलं पाहिजे. मायबापाची काय केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. आणि काय ठेवलं पाहिजे, स्मरण ठेवलं पाहिजे. सेवा आणि स्मरण. सेवा कशी केली पाहिजे, ती सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. आपलं शरीर सुद्धा ओळून टाकायची वेळ आली तरी टाकलं पाहिजे म्हणे, वेळ प्रसंगाला जी वेळ येईल ते. कारण आईने बापाने आपल्या करता शरीराचा विचार न करता जर आमचं संगोपन केलं असेल तर आम्ही सुद्धा शरीराचा विचार न करता त्यांची सेवा केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. आणि उलट पक्षी असं आहे, जेव्हा आम्ही असं बोलतो ना तेव्हा लोक म्हणतात, नाही हो महाराज तुम्हाला काय कल्पना आहेत, मी रोज एक गाव फिरता, म्हातारी काय त्रास देतात हे आम्हाला माहिती. असा पोरांचा काय असतो आमच्यावर, आम्हाला सांगणं असतं. तुम्हाला काय माहिती महाराज, आज या गावाला उद्या त्या गावाला फिरत राहता, घरामध्ये म्हातारीना तोंड द्यायला काय लागतं हे आम्हाला माहिती. पण एक सांगू का, जेवढा आम्ही लहानपणी त्रास मायबापाला दिला ना तेवढा नक्कीच मायबाप आम्हाला म्हातारपणी त्रास देत नाही. उदाहरण देऊ, याला उदाहरण सांगतो. घडलेली घटना आहे, घडलेली. सासूरवाशीनबाई, लहान लेकरू, 1.5-2 वर्षाचं, 1.5-2 वर्षाचं लहान लेकरू. तर ती त्याला जीव घालत होते, वरण भात खाऊ घालत होते. आणि आता पोरं प्लेट वाटीभरच खातात पण तासन तास लावतात, तासन तास वेळ लावतात. खाऊ घालता घालता आडवं पडली. कोण, ती बाई आडवं पडली. झोपल्या त्याला खाऊ घालायची आणि थकली होती काम करून, तिला लागली झोप. कोणाला, आईला. आणि ते लहान लेकरू होतं ना,
लहान लेकरू. त्या लहान लेकरानं शी केली. त्या पोरानं काय केली? शी केली. ती शी अशी फरशीवर पांगवली आणि त्या शीचा हात उचलायचा आणि आईच्या तोंडाला लावायचा. झोपलेल्या आईच्या तो शी उचलायचा आणि आईच्या तोंडाला लावायचा. थोड्या वेळानं तिला वासाने गार लागून जाग आली. तिने उठून पाहिलं तर सगळं तोंड घाणीनं माखलं होतं. पण ती आई आहे, ती उठली, तिने आधी तोंड नाही धुतलं, तिने आधी लेकरू धुतलं मग तोंड धुतलं. ही आई, ही आई. मग मला सांगा, ज्या आईला आम्ही लहानपणी एवढा त्रास दिला, खरं सांगा आई आपल्याला म्हातारपणी तेवढा त्रास देते का? अजून लोकांचा म्हाताऱ्या माणसाविषयी आरोप असतो. टुमणं शब्द आहे तुमच्याकडे, टुमणं म्हणजे एखादी विषय, टोमणं वेगळं आणि टुमणं वेगळं. टोचून बोलणं ते टोमणं, आणि एखादा विषय मागच लागणं आणि तेवढं सारखं सारखं बोलणं ह्याला टुमणं म्हणतात. हो काय सांगा तुम्हाला, ऐकत नाही हो, नुसतं म्हातारं टुमणं लावत राहतं. उठले का उठले का उठले का. महाराज आपण लहानपणी लय टुमणं लावलेले. हा, लहान पोरं आईच्या मागं काय टुमणं लावून मागं लागतात. हो, इतकं कठीण असतं महाराज. एखादी बरं काय मागतील सांगता येत नाही. हो, सांगताच येत नाही काय मागतील. हो, भगवान कृष्णाच्या चरित्रातला प्रसंग आहे. हो, एके दिवशी काय झालं, लेकरं काय मागतात कृष्ण चरित्रातून सांगतो. नंदाच्या घरी मोठा एक सण होता आणि सणाच्या दिवशी यशोदेनं सुंदर स्वयंपाक केला. पुरण वरण कढी वडी भाजी सगळं केलं. आता नंद हे राजे आहेत. राजाला मोठ्या ताटात 5 पोळ्या वाटीभर तूप असं सुंदर जेवण वाढलं. आता लहान लेकरं जेव्हा जेवायला बसतात तेव्हा आग्रह धरतात, आई मला जेवायला वाढ. बरं, दुसरा आग्रह असतात, बाबा एवढं वाढ, मोठं ताट पाहिजे. मग यशोदेनं काय केलं, कृष्णाला वरण भात दिला आधी. पण कृष्ण म्हणला, नाही नाही आई, बाबाला जेवढं आहे तेवढं ताट पाहिजे, तेवढंच पाहिजे. अरे कृष्णा, तेवढं खाणार नाही तो. नाही नाही नाही, मला तेवढंच पाहिजे. नंदा बाबा म्हणले, जाऊ दे यशोदे, सणासुदीला कशाला लेकरा रडवते, देऊन टाक, उरलं तर तू खा. ताट दिलं. मग लेकरं खाताना गप्पी खात नाहीत, असा भाजा घेतात. माझ्याकडे बघावं लागेल तुम्हाला. भाजा घेतात, बघ बघ कुत्र. म्हणजे त्या लेकराला त्या भज्यात विश्व दिसतं, पण आम्हाला विश्वात जीवन दिसत नाही. आनंद उठतं ते. 1-2 घास खाल्ले कोणी, कृष्णाने. पुन्हा गप्प बसला. खाना आता वाढलं ना. कोण रागवली? यशोदा रागवली. नाही नाही म्हणली आई, हे खाण्यात मजा आहे ना, ह्याचा काला करून दे. अरे कृष्णा, कढीन खिचडीन गुळवणीन आमटी ह्याचा कोणी काला केलाय का? नाही नाही म्हणले, मला काला करून दे. यशोदीनं काला करून दिला. पुन्हा 2 घास खाल्ले. पुन्हा म्हटलं आई, म्हणे काय, ह्याचं वेगळं करून दे. काला केलेलं वेगळा करता येतो? अरे कृष्णा, वेगळं नाही करता येत. थांब, तुला दुसरं ताट देते. दुसरं नाही, ह्याच वेगळं करून पाहिजे. म्हणजे लेकरं असं हट्ट धरतात. आता पुढं कथा कामापुरती झाली पण पूर्ण करतो, ह्याच वेगळं करून पाहिजे. शेवटी यशोदा हातबल झाली, खाली बसली आणि रडायला लागली. कृष्णानं काय केलं, यशोदेचा पदर त्या ताटावर टाकला आणि काय मंत्र म्हटला कोणास ठाऊक. 2 मिनिटांमध्ये यशोदेला म्हटला, आई बघ, स्वयंपाक सगळे वेगळा झाला. यशोदेनं वाकून पाहिलं. यशोदा म्हणली, कृष्णा हे कसं काय झालं? आता केलं कोणी? कृष्णाने. कृष्णा मला, आई हे सगळं वेगळं होण्याचे कारण काय आहे? ही माझी ताकद नाही, तुझ्या पदराची ताकद आहे म्हटलं. तुझ्या पदराची ताकद आहे, तुझ्या पदरामुळे शक्य झालं. मला काय सांगायचे, लेख आता कृष्ण ते सोडून द्या, पण हट्ट धरतात. म्हातारे लोकांनी हट्ट धरला तर काय वाईट आहे? काय वाईट आहे? म्हणून ऐका, आता तुम्हाला गंमत सांगतो, आता माझ्याच घरची सांगतो. आमच्या आईला जर पैसे लागले खर्चायला आणि जर आपण असं म्हटलं, ए माऊली तू दे, माधू ती घेत नाही, आपणच द्यावे लागतं. बरं, आपण समजा, मी समजा रोहिदास महाराज तुम्हाला फोन पेवर पैसे पाठवतो, मी आईला 500 दे. आमची आई घेत नाही. आपण हातानं दिले तरच घेते. हट्ट नाही का?
हट्ट आहे, पण तेवढा करण्याचा त्यांचा अधिकार आहे, तेवढा अधिकार आहे. तात्पर्य काय सांगतो मी तुम्हाला, की त्यांच्या सेवेत काळ गेला पाहिजे. आणि इकडं पहा, माय बापाची सेवा करणाऱ्याला वेगळा परमार्थ नाही करावा लागत. आणि सांगा, मायबापाची सेवा न करणाऱ्यासला वेगळा नरकही भोगायची गरज नाही. एक म्हातारं फार त्रास द्यायचं, सून बी कंटाळली, आणि मग ह्या बायांचं, माफ करा बरं, ह्यांचा शेवटचा हात, शेवटचा एक का असतो, एक तर ते राहील नाही तर मी राहील, त्याला ठेवायचं का मला ठेवायचं तेवढं सांगा. असे किती पोरं दाखवू, नवीन लग्न झालेले. आणि सध्याचं तर महाराज नाशिक भाग सोडून द्या, पण महाराष्ट्राची स्थिती कठीण आहे. नाशिक सोडून द्या काय म्हटलो, कारण मी नाशिक जिल्ह्यात आहे म्हणून म्हटलो. हो, सध्या पोरी एकात राहायला नकोच म्हणतात. पोरगी म्हणतात, बाई पोरगा कसा पाहिजे, सुंदर पाहिजे, वादच नाही, सुंदर असलाच पाहिजे. शेती पाहिजे, असलीच पाहिजे. बंगला पाहिजे, हा ठीक आहे. पोरगा सुशिक्षित पाहिजे, ठीक आहे. पोराने मला फिरायला नेलं पाहिजे, चला ठीक आहे. त्याला मायबाप नसले पाहिजे, हा अजून तरी पोरं या MIDCच्या पैपातून पडत नाहीत. शब्द थोडं माझा आवडणार नाही तुम्हाला, हा, पण एक तर ते राहतील नाही तर मी राहील. शेवटी त्याचा नाईलाज होतो. गुंतलो या संसारी कैसा झालो से अंध. मग त्यानं काय केलं, म्हाताऱ्यानं म्हणा, बाबा म्हणे काय आपण काशीला जाऊन येऊ म्हणले. जरा तुम्हाला काशी घडली नाही, काशीचं गंगेचं स्नान करून आणतो म्हणले तुम्हाला. म्हाताऱ्याला प्रश्न पडला, लवकर मला कधी चांदवडला दवाखान्यात नेत नाही. हा ज्या अर्थी मला काशीला न्यायला लागला, त्या अर्थी माझी काशी करायच्या विचारात दिसतो. हे कोणाच्या लक्षात आलं, म्हाताऱ्याच्या. बरं, जाता जाता काशीला जायला संध्याकाळ झाली. घटना ऐकण्यासारखी. काय झाली, संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाली, म्हातारा म्हणलं चला आता काम करू, सकाळी गंगेवर स्नानाला जाऊ. पोरगा म्हणला नाही नाही नाही, आता लगेचच आपल्याला गंगेच्या स्नानाला जायचे. अरे रात्र झाली, नाही नाही आत्ताच जायचं म्हटलं. बापाला आग्रह केला, गंगेच्या स्नानाला नेलं. 2 पायरी म्हातारं उतरलं, बाबा चला थोडं पुढं, चला थोडं पुढं. आणि बापाच्या लक्षात आलं पोराचा नेमका काय बेत आहे. तुमच्या लक्षात आलाय का? आलाच पाहिजे, सध्या वड्याला पाणी लई आला पाहिजे, बेत लक्षात आला. पण म्हातारं पाण्यात जायला तयार नाही आणि पोराला घातलेली मिठी सोडायला तयार नाही. बाप म्हटला पोराला, पोरगा म्हणला बापाला, बाबा नाही बस आता मी कंटाळलो, तुम्हाला बुडवणार म्हणजे बुडवणार आणि नदीत सोडून देणार म्हणजे सोडून देणार. मेल्यावर कोणी हाडू सोडील मला, मी जिता तुम्हाला सोडवणार. आता पुढं म्हातारं म्हटलं बाळा सोड म्हणजे काय हरकत नाही, फक्त ह्या घाटावर सोडू नको, त्या घाटावर सोड. लक्षात येते, ह्या पायऱ्यावरून सोडू नको म्हणजे त्या पायऱ्यावरून सोड. ते म्हटलं बाबा इथंही बुडणारच आहे तिथंही बुडणारच आहे ना. नाही नाही म्हटले, कारण माझ्या बापाला मी त्या पायऱ्यावरून बुडवलेले. लक्षात आलं, बुडवलं की बुडायची वेळ येणार आहे. बुडायची वेळ येणार आहे. म्हणून माय बापाची सेवा न करणाऱ्याला वेगळा नरक नाही, तिथंच नरक आहे, आणि सेवा करणाऱ्यांना तिथं स्वर्ग आहे. शास्त्रातला एक विचार सांगतो आणि अभंगामध्ये आता प्रवेश करून 8 तास घेतो. शास्त्रातला विचार आहे, अभिवादनशीलस्य नित्यवृद्धोपसेविनः. नित्यवृद्धोपसेविनः, नित्यवृद्धाची सेवा करणाऱ्यांना अभिवादनशीलस्य नित्यवृद्धोपसेविनः. म्हाताऱ्याला नमस्कार करणारे आणि म्हाताऱ्यांना सेवा म्हाताऱ्यांची सेवा करणारे, त्यांना 4 गोष्टी वाढतात म्हणे. आयु विद्या यशो बला. जे म्हाताऱ्यांची सेवा करतं त्यांचं आयुष्य वाढतं, जे म्हाताऱ्यांची सेवा करतं त्यांचं बल वाढतं. आयु विद्या, जे म्हाताऱ्यांची सेवा करतात त्यांची विद्या वाढते. आयु विद्या यश. आणि म्हाताऱ्यांच्या सेवा करणाऱ्याला कुठंच अपयश येत नाही. धर्मराजा का युद्धामध्ये यशस्वी झाला, का रोज न चुकता भीष्म द्रोण विरोधी पार्टीत होते, पण धर्म रोज सकाळी त्यांच्या दर्शनाला जायचं. हे त्याचा काय होता, शील होता, त्याचा स्वभाव होता. तात्पर्य मंडळी, आणि मग आयु आरोग्य मिळणं, आयुष्य मिळणं, विद्या माणसाकडे ज्ञान असणं,
आयु विद्या यश, कोणत्या गोष्टीत यश येणं आणि अंगामध्ये बल असणं, शरीर सुदृढ असणं, ह्याच्यापेक्षा वेगळा स्वर्ग काय असतो? म्हणून म्हाताऱ्यांची सेवा करणाऱ्याला जाग्यावर स्वर्ग आहे. हे पुराणातलं सांगितलं. आता अनुभवातलं सांगतो. जिल्हा पुणे, ऐका बरं, जिल्हा पुणे, तालुका जुन्नर आणि गावाचं नाव आहे डिंगोरे. ओतूर आहे का? ओतूर. ओतूरला पुढे गेलं बनकर फाट्याच्या उजव्या हाताला ते गाव आहे डिंगोरे. आमचे आमले परिवार आहे तिथे, एक आमले परिवार. त्या परिवारामध्ये आपण मी जात असतो, कायम जातो. ऐका बरं, सासू आजारी पडली आणि किती दिवस? 10 वर्ष जागेवर होती म्हातारी. किती वर्ष? आणि तिचं सगळ्या क्रिया जाग्यावर. किती वर्ष? 10 वर्ष. मी गेलो आणि सुनाना सासूला आवाज दिला, बाई बघा ना कोण आलंय. म्हातारीला ओळखून आलं. कोण आहे? आळंदीचे बाबा आले. म्हातारी, कोणते बाबा आहे? उमेश बाबा आहे. हा बाबा पुढे या. मला उचलून बसव बरं. म्हातारीला उठून बसवलं. म्हातारीनं तसंच दर्शन घेतलं आणि म्हातारी माझ्यासमोर काय वाक्य बोलली ऐका. म्हातारीनं सुनाचा हात ओढला आणि सुनाला जवळ घेतलं आणि माझ्या समोर त्या सुनाच्या तोंडावर हात फिरवला आणि म्हटली, बाबा ही सून नाही, ही लेक आहे माझी. कितीतरी जन्माचं पुण्य मी केलं म्हणून अशी सून माझ्या नशिबाला आली. म्हटले अशी सून माझ्या नशिबाला आली. आणि तिच्याकडे तोंडाकडे हात फिरून तिला सासू म्हटली, तुला सोन्याचे दिवस येतील बाई. आणि तिच्या उद्दाशक्रियेला मी प्रवचन केलं तेव्हा मी तो सर्व प्रसंग सांगितला. सोन्याचे दिवस नक्कीच आहेत. तात्पर्य एक आहे की एवढा चांगला आयुष्याचा खर्च करायचा आहे म्हणून माय बापाच्या सेवेत शरीर खर्च करावं. आणि दुसरं आत्मकल्याणामध्ये जीवन खर्च करावं. आत्मकल्याण म्हणजे काय? हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकवेद किंवा शुद्ध भावे. देव आपलासा करावा. म्हणजे महाराज त्या देवाचं जर चिंतन केलं त्यानं आम्हाला काय होईल? तर 2 वाक्य सांगून अभंगात प्रवेश करू. माझ्यासमोर जेवढे बसलेले आहेत ना, ज्यांची इच्छा आहे मला मरायचंच नाही त्यांनी हात वर करा. महाराज मला मरायचंच नाही म्हणा, हात वर करा फक्त तुम्ही. बरं ठीक आहे आपण प्रश्न बदलू. ज्यांना इच्छा आहे मला मरायचे त्यांनी हात वर करा. नाही, हात वर का नाही झाले त्याचे कारण आहेत. माणसाच्या डोक्यात एकच आहे, मरायचं तर सगळ्यांनाच आहे. पण 2 वाक्य आहेत. आयुष्य तोपर्यंत जगायचे आणि आयुष्य संपलं की मरायचे. आणि सगळ्याला माहिती आहे आपण एक ना एक दिवस मरणार आहोत. बाबा तुमच्याशी थोडस बोललं तर चालेल का? तुमचं नाव काय? रामदास. वय काय आता? तुमच्या वडिलाची तब्येत कशी आहे? वडील वारले? अरे बाप. बरं आजोबाची तब्येत कशी आहे? ती बी गेली. बरं पंजोबाचे? पंजोबा गेले, आजोबा गेले, वडील गेले. आता कोणाचा नंबर आहे? ते माझा म्हणले हे बरं आहे. एका गावात असं का टाळ करायला विचारलं, आता कोणाचा नंबर? ती म्हणे आता आपला नंबर आहे. म्हणजे मला घेऊन जायला बसला. बाबा थोडे दिवस मला जगू द्या. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या डोक्यात आहे आज आम्ही ठाकरेच्या दारात आलो, उद्या दशरथेच्या दारात यायचंय, एक दिवशी मतेच्या दारात यायचंय. सगळ्याच्या डोक्यात आहे. पण आम्हाला जगायचंय हेही निश्चित आहे आणि आम्हाला मरायचंय हेही निश्चित आहे. म्हणून बाबा देव आपलासा केल्यावर नेमकं होतं काय? माणूस जोपर्यंत जगणार आहे तोपर्यंत सुखानं जगतो. आणि माणसाला आता दुसरं एक वाक्य बोलायचं राहिलं माझ्याकडून. माणसाला जगायचं निश्चित आहे, मरायचं निश्चित आहे. फक्त आपल्या अपेक्षा काय? सुखासुखी जगायचे आणि सुखासुखी मरायचे. आता माझं वय 42 चालू आहे. किती? 42. आणि तुकाराम महाराज वैकुंठाला गेले तेव्हा तुकाराम महाराजाचं वय बी 42च होतं. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले तेव्हा त्यांचं वय किती होतं? 42. आणि माझं वय काय आहे? 42. मलाही अधूनमधून वाटतं मला न्यायला विमान येतं का काय. पण मला पक्क माहिती विमान येणार नाही.
विमान कोणाला येतं? जे इमानानं परमार्थ करतं त्याला न्यायला विमान येतं. इमानानं भजन करावं लागतं तेव्हा न्यायला काय येतं? विमान येतं. पण आम्हाला विमान येणार नाही हे आम्हाला माहिती आहे. फक्त ज्ञानोबाराला प्रार्थना आहे कंटेनरला धडकून येऊ नये. लक्षात आलं? मरण तर येणारच आहे पण मरण सुखासुखी यावं. जगायचं तर आहेच पण जगणं सुखासुखी व्हावं म्हणून आपल्या जीवनातला अमूल्य काळ देऊन देव आपला सखेनं म्हणजे काय करणे? सुखानं जगणं आहे आणि सुखानं मरणं आहे. सुखानं मरण्याकरता काय करावं आणि सुखानं जगण्याकरता काय करावं? जे तुकाराम महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं ते करावं. करता सुखासुखी मरण्याकरता काय केलं पाहिजे? देव आपलासा केला पाहिजे. मग देव आपलासा केल्यानं काय होतं? जीवन सुखी होतं. देव आपलासा केल्यानं काय होतं? माणसाला चांगलं मरण येतं. म्हणे महाराज संबंध काय देव आपलासा करणं जीवन सुखी होण्याचा? मी अध्यात्मही सांगणार आहे आणि व्यवहारानंही सांगणार आहे. देव आपलासा करण्यामध्ये आधी आध्यात्मिक विचार सांगतो. आध्यात्मिक विचार काय आहे? ए बाळा कुठे किती बारकं पोरगा होता गेला का तिथून? बरं तुम्हाला विचारतो, चला सगळ्यांना विचारतो. 2 कप चहा, ऐका, 2 कप चहा गोड करण्याकरता किती चमचे चटणी टाकावी लागते? 2 कप चहा गोड करण्याकरता किती चमचे चटणी टाकावी लागते? हा चटणी नाही टाकावं, मीठ टाकावं लागतं का? मग चहा गोड करण्याकरता काय टाकावं लागेल? साखर. साखर जर टाकली नाही तर चहा गोड होईल का? म्हणजे साखरेशिवाय चहा गोड होणार नाही. बरं साखरेनं चहा गोड का होतो? साखर गोड आहे म्हणून. तसं जीवन सुखी करण्याकरता परमात्माच पाहिजे का? कारण तो सुखरूप आहे म्हणून. आणि जसं चहा वाचून साखरे वाचून चहा गोड होणं शक्य नाही तसं देवा वाचून जीवन सुखी होणं शक्य नाही. ते नेविन जीवा सुख नोहे. हे अध्यात्म झालं. आता व्यवहार सांगतो तुम्हाला. व्यवहारात मानसशास्त्र सांगतो, ज्याला इंग्रजीमध्ये मानसशास्त्र म्हणतात आणि मराठीमध्ये सायकोलॉजी म्हणतात. मराठी ज्याला काय म्हणतात? सायकोलॉजी. इंग्रजीत काय म्हणतात? मानसशास्त्र. मानसशास्त्राचा नियम काय? सायकोलॉजी काय सांगते? आपल्याला आपलं मिळाल्याशिवाय समाधान नाही. हे काय आहे? सायकोलॉजी. ऐका, एक घर आहे, एक फ्लॅट आहे, कुठं? नाशिकमध्ये 350 स्क्वेअर फूटचा छोटा गरीब आहे. 350 स्क्वेअर फूटचा एक फ्लॅट आहे. त्या फ्लॅटमध्ये एका परिवारातले 8 माणसं राहतात. किती? 8 राहतात. एका फ्लॅटमध्ये 8 माणसं राहतात. म्हणजे शिकायला गेलेले सगळे 6ला 6 पोरं आणि एक चुलता चुलती, असं किती लोक राहतात? 8 लेकरं राहतात.
बरं 350 स्क्वेअर फूट मध्ये 8 माणसं राहणं अडचणीचं का मोकळं? अडचणीचं. पण ऐकलं का रोहिदास महाराज, 8 माणसं असली ना त्याची अडचण होत नाही, पण त्या 8 मधला एक गेला आणि एक दुसरा आला मग लय अडचण होती. बाहेरचा एक जरी आला तरी काय होते? अडचण होते. आणि घरचे 8 जरी असले तर अडचण होत नाही. त्याचं एक कारण आहे, आपल्याला आपल्याचा त्रास होत नसतो, आपल्याला आपलं मिळेल. अजून याला उदाहरण आहे वेदांतामध्ये, शास्त्रामध्ये. एक बाई चांदवडच्या यात्रेमध्ये लेकरू घेऊन गेली. काय घेऊन गेली? लेकराला कडेवर घेतलं आणि गेली. हा गेली. आणि गेल्यानंतर त्या बाईला साडीचं दुकान दिसलं. लाडक्या बहिणीची एकदा 5.5 आलेले होते. किती किती? 7.5. कशाला येत्या सोयाबीन सोंगायला बाया, आता काय कठीण. किती आले होते? 7.5 आले. आणि तिला काय दिसली चांदवडच्या यात्रेत? साडीचं दुकान. आता साडी पुढे लेकरू काय हो? साडी बघण्यात गर्क झाली बाई. आणि लेकरू बाजूला होतं, त्याला दिसला खुळखुळा. पोरग गेलं खुळखुळ्याच्या दुकानावर आणि बाई काय बघत राहिली? साड्या. साड्या बघणं झालं, पोरग गेला एका बाजूला आणि बाई गेली एका बाजूला. पोरग रडायला लागलं, आई 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 म्हणायला लागलं. मदत कक्षाची पोलीस चौकी होती. पोलिसांनी उचलून आणलं. त्याला विचारलं, बाळा तुझ्या आईचं नाही का नाव काय? मम्मी. तुझ्या आईचं नाव काय? मम्मी. बरं तुझ्या वडिलाचं नाव काय? पप्पा. लेकराला काही तेवढं कळे ना. एवढं पोरग रडायचं, एवढं पोरग रडायचं. मग दुकानदाराने काय केलं? त्याला पेढा दिला. पोरानं पेढा फेकून दिला. खुळखुळा दिला, त्यानं खेळणं फेकून दिलं. रडायचंच थांबेल. योगायोगानं त्या यात्रेमध्ये अमिताभ बच्चनची सून आली होती. हा कोण? बाबा टाळकऱ्याला नाही माहिती. आता टीव्ही पाहून सगळ्याला माहिती आहे. आधी नव्हतं माहित, मोबाईल आले तशी बिघडली. आपलं माहिती झाली, मोबाईल पासून माहिती झाली सगळ्यांना. विश्वसुंदरी. कोण? ऐश्वर्या राय. पोलीसवाल्याला वाटलं पोरग आहे, तिच्या जवळ गेल्यावर रडायचं शांत होईल. कोण? हे पोरग. मला मॅडम ह्या पोराची आई सापडत नाही हो, 2 मिनिटं याला घेता का? ऐश्वर्या रायनं ते पोरग घेतलं तरी ते तिला लुचायचं, पण राय ना तिला मारायचा. कोणाला? पोरग. ऐश्वर्याला जगत सुंदरीला मारायचं, पण रडायचं. काही शांत झालं नाही. तेवढ्यामध्ये त्याची आई तिकडून फाटके कपडे मिसरी लावीत आपली अशी आली, कळकट कपडे घालून. आई आली. आई आल्याबरोबर पोरानं जी उडी मारली, आईच्या गड्या मिठी मारली. रडायचं शांत झालं. पोरग खुळखुळ्यानं शांत झालं का? नाही. पोरग एवढ्या विश्वसुंदरीला पाहून शांत झालं का? नाही. मग पोराला समाधान कधी झालं? छंद त्यांतरी माहुलीचा, छंद त्यांतरी माहुलीचा, अनेक उदंड बुजावती कोणी, माते विना बाळा न माने अनेक सोहळा. नाही, हा वेगळा अभंग आहे. हा मोठा आहे, हा छोटा आहे. माय विना बाळा क्षण भरी न राहे. किती बुजावलं नाही त्याला. जगातलं सौंदर्य मिळालं त्यानं खुश नाही झालं. त्याला जेव्हा आपली माय मिळाली तेव्हा खुश झालं. तसं जीवनामध्ये आपल्याला किती मिळालं परक, त्यांना आपल्याला प्रसन्नता नाही. प्रसन्नता मनाला कधी आहे? जेव्हा आपलं आपल्याला मिळेल. सगळ्यात सोपं बोलतो, सगळ्यात सोपं. एखादा झोपडीत राहू द्या, पाहुण्याचा बंगला असू द्या. पाहुण्याच्या बंगल्यात किती दिवस करमतं?
2 दिवस 3 दिवस, सप्त्याला हिंडायची सवय असेल तर 7 दिवस, आपल्यासारख्याला 7 दिवस, आपल्यासारख्या 7 दिवस, 8व्या दिवशी नाही. का बरं? झोपडंय आपलंय, पण आपल्याला आपलं मिळाल्याशिवाय सुख नाही. तसं जीवनात जगात काय आहे? देव आपला आहे, आणि तो आपला झाल्याशिवाय जीवन सुखी होत नाही. हा मानसशास्त्री विचार आहे. मग देव आपला आहे, हो, बाकी कोणी आपलं नाही. एक मात्र एसटीत चढलं आणि त्याचं पाकिट, वॉलेटच म्हणतात, काय ते वॉलेट पडलं. कोणाचं? म्हाताऱ्याचं. कंडक्टरला सापडलं. कंडक्टर मोठा सज्जन, कोणाचं आहे? प्रत्येकाने आपलं तपासलं. म्हातारा म्हणलं, बाबा ते पॉकेट माझं आहे. बाबा कशावरून तुमचं आहे? म्हणजे त्याच्यात एक पांडुरंगाचा फोटो आहे. असं कंडक्टरनं पाहिलं तर ब्लॅक अँड व्हाईट जुन्यातला फोटो देणं भाऊ. कशात? त्याच्यात. कंडक्टर सगळ्याची तिकीटं फाडल्याची जवळ येऊन बसला. बाबा फोटो फार जुना दिसतो. हो म्हणे, लहानपणापासून माझ्याजवळ आहे. मग खराब कसं काय नाही झालं? कारण याच्यावर अनेक फोटो आले आणि गेले म्हणे बाबा, पण हा असाच राहिला. म्हणजे जेव्हा हा फोटो माझ्या पॉकेटमध्ये लावला तेव्हा मी तरुण होतो आणि वाटायचं कोण नसती सदृश हो मया, म्हणून मी माझा फोटो पॉकेटमध्ये ठेवला. वेळ कमी असल्यामुळे जलद जातो. पुढं माझं लग्न जमलं, मग मी तो काढला आणि तिचा लावला. पुढं मला पोरग झालं, म्हणून मी तिचा काढला. डीपीचा असाच क्रम बदलतो माणसाच्या फोटोवरची डीपी. आता सध्याच्या डीपीवर दोघाचा फोटो आहे. लग्न होईपर्यंत स्वतःचा डीपी, लग्न जमलं की मग मी असं विचारलं, मला काय त्यातली आहे माहिती नाही. मी म्हणलं, अरे तू कीर्तनकार रे, आणि कसं काय ठेवतो तू? म्हणे तुम्हाला ब्रह्मचर्याला माहित नाही ठेवलं तर घरात भांडणं होतात म्हणजे. तुमचं हा आता बदललंय. ऐका, आधी कोणाचा फोटो होता पांडुरंगाच्या फोटोवर? माझा. लग्न जमलं, माझा काढला, तिचा लावला. पुढं मला झाला पोरगा म्हटले, तिचा काढला, पोराचा लावला. पुढं मला नातू झाला. मुलापेक्षा नातवावर जास्त प्रेम असतं माणसाचं. मुलापेक्षा नातवावर जास्त प्रेम असतं. हो. तुमच्या मुलाचं नाव काय? उत्तम. नातवाचं नाव काय? निलेश. खरं सांगा, उत्तम मध्ये जास्त जीव अडकतो का निलेश मध्ये? निलेश मध्ये. कबूल झाले का नाही? नातवावर जास्त प्रेम असतं. ऐका, म्हणून मी तो काढला आणि नातवाचा फोटो लावला. म्हणे बाबा मग नातू कुठे आहे? काय सांगू बाबा, नातू पुण्यामध्ये. लग्न झालं तसं तिथेच राहतो. मी आपल्या गावी राहतो. परवा चालता चालता पडलो, पाय फ्रॅक्चर झाला. चांदवडला गेलो, 15 दिवस ऍडमिट होतो. आणि नातवाला फोन लावला, बाळ्या येशील का मला भेटायला? मी पडलो रे. तर माझा नातू मला म्हटला, बाबा आमचा संसार आम्हाला करू द्या, काळजी घ्यायची शिका. आणि मग माझ्या लक्षात आलं, हे आपले कोणीच नाही, हे सगळे मला सोडून गेले, फक्त ह्या पांडुरंगानं मला सोडलं नाही, हाच माझ्या जवळ आहे. म्हणून सगळे सोडून जातात, हा मात्र सोडत नाही. म्हणून आपुला तो एक देव आहे, तो आपलासा करून घ्या, त्याच्याशिवाय जीवन सुखी होणार नाही. त्याच्या व्यतिरिक्त एरती माईके दुःखाचे जनिते नाही आधी अंती अवसानी. साधू संतांनी सांगितलं, त्या देवाच्या व्यतिरिक्त मग आणि काही गोळा केलं तर ते दुःखाला जन्म देणार आहे. अर्थाना मार्जने क्लेशः तथैव परिपालने. तुम्हाला 7,500 रुपये आले, त्याचा आनंद आहे, पण त्याच्या पोटी दुःख आहे का नाही? काय दुःख आहे? सरकार नाही आलं तर काय होईल? सगळ्या लाडक्या बहिणी टेन्शन मध्ये आहेत. पुढं काय होईल? पण माझं वैयक्तिक मत सांगतो मी, ती लाडकी बहिणी योजनाच बंद पडाव. ना खरं आहे ते. महाराज, अशा सुविधा देणं म्हणजे समाज निष्क्रिय बनवणे. म्हणजे मी तुमच्या मुळावर नाही उठला असं डोळे वाटून बघू नका तुम्ही माझ्याकडं. पण एक सांगतो, हो, आपल्याला मजूर कधीपासून, लोक म्हणतात रोजगार कमी आहे. भेटतात तुम्हाला मजूर? नाही. रोजगार का कमी आहे? कारण गहू आहे, ते अन्न सुरक्षेचे गहू, उज्ज्वलाचा सिलेंडर, महात्मा गांधी योजनेत दवाखाना, वर खर्चायला लाडकी बहीण, हो, म्हाताऱ्याला निराधार, एसटी फुकट. हा,
मग खर्च काय? हां, उलट शासनाने त्या पैशातून अशा काही योजना केल्या पाहिजे की समाजामध्ये रोजगार निर्माण झाला पाहिजे. हो, असो, काय माझ्या पोटात दुखत नाही काय नाही, जे असेल त्यांना असो. पैशाचं काय? पैसे जे आहेत ना, अर्थानाम अर्जने क्लेशाः, पैसा कमवायचं दुःख, पैसा सांभाळायचं दुःख, पैसा खर्च झाला तर दुःख, आणि पैशाचा नाश झाला तर दुःख. पण येरती माईके दुःखाचे जनिते नाही आदी अंती अवसानी. म्हणून आता या जगात दोनच वस्तू आहे, एक विनाशी आहे आणि एक अविनाशी आहे. बाबा एक कर, अविनाश करी आपुली आयशे. तू अविनाश जे आहे ते आपलंसं कर, आणि त्याला आपलंसं करण्याकरता लावी मना पिशे गोविंदाचे. महाराज, जगणं सुखासुखाचं होईल हो, पण मरणाचं काय होईल? मग देव आपलासा केला तर मरणाचं काय होईल? अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे एका मरणेची सरे देव आपलासा केला, तर एका मरणाने मरण होतं, कारण त्याला आता पुन्हा जन्माला लागत नाही, पुन्हा मरावं लागत नाही. आणि हे झालं त्याचं मुख्य प्रयोजन. आणि अवांतर प्रयोजन काय झालं? उत्तमाची उरे कीर्ती मागे. त्याचं शरीर जातं पण त्याची कीर्ती कायम राहते, कीर्ती कायम राहते. म्हणून मला सांगा, आज मुख्यमंत्री पंतप्रधान कोण आहे? कोण आहे सध्या पंतप्रधान? मोदी साहेब. त्याच्या आधी कोण होते? मनमोहन सिंग. काय हरकत नाही. त्याच्या आधी कोण होते? बरं, अटल बिहारी वाजपेयी. त्याच्या आधी कोण होते? देवी गौडा होते ना. म्हणजे बरं, हा चला, नरसिंहराव होते. हे किती जणाला आठवतं? दोघा तिघाला. म्हणजे 30 वर्षापूर्वी एवढ्या महत्त्वपूर्ण देशाचं नेतृत्व कोणी केलं? तो पंतप्रधान आम्हाला आठवत नाही. आणि 800 वर्षापूर्वीचे ज्ञानोबा कोणी विसरत नाही. याला म्हणतात उत्तमची उरे कीर्ती मागे. म्हणून आपल्याकडे सामान्य मरावे परी कीर्ती रूपी उरावे. कार्यानं माणूस शिल्लक राहावा, आणि ज्यानं देव आपलासा केला त्याची कीर्ती मागे शिल्लक राहते. उभय लोकी उत्तम कीर्ती देवचित्ती राहिली. म्हणून मरणही चांगलं होतं, जगणंही चांगलं होतं. फक्त एक केलं पाहिजे, आपल्या जीवनातला अमूल्य वेळ देवाच्या सेवेत खर्च केला पाहिजे. विठोबार जय
तो एक देव करुणे घ्यावा तेने विन जेव्हा सुख नोहे येरती माईके दुःखाची जेनिती नाही आधी अंती अवसानी. आज आपण हा तुकोबाराच्या अभंगाचं जे चिंतन केलं त्या चिंतन सेवेचं निमित्त आहे वैकुंठवासी नंदकुमार बाळकृष्णजी ठाकरे यांचं प्रथम पुण्यस्मरण. सामान्य माणसाला मरण 4 प्रकार आहेत. माणसाचे मरायचे किती प्रकार आहेत? 4. काही लोकांची हत्या होते, काही लोक आत्महत्या करतात, काहीच्या वाट्याला अकाली मरण येतं आणि काहीच्या वाट्याला नैसर्गिक मरण येतं. हत्या माहिती, आत्महत्या माहिती. अकाली मरण म्हणजे काय? मरायचं वय नसतं पण एखाद्या आजारानं एखाद्या अपघातानं जाणं घडतं, ह्याला अकाली मृत्यू म्हणतात. अकाली मृत्यू. अनेक नैसर्गिक मृत्यू. मला वाटतं नंदकुमारजी ठाकरे यांना जो मृत्यू आला हा अकाली आला, कारण वडिलाच्या आधी कनिष्ठाशी जाणे केले नारायणे विपरीत. निवृत्तीनाथ ज्ञानोबाराच्या समाधी सोहळ्याला म्हणतात की वडिलाच्या आधी कनिष्ठाशी जाणे. म्हणून वैकुंठवासी नंदकुमार भाऊजी गेले. यांच्या जाण्याने ते सोसायटीमध्ये चेअरमन होते. त्यांची राजकीय कारकीर्द सुद्धा चांगल्या प्रकाराची होती. म्हणजे राजकीय क्षेत्रात असून सुद्धा एक आदर्श राजकारणी म्हणून या परिसरात त्यांच्याकडे पाहिलं जायचं. त्यांचा स्वभाव, त्यांची माणसं हाताळण्याची पद्धत यावरून त्यांना काय पाहिलं जायचं? एक आदर्श राजकारणी म्हणून पाहिलं जायचं. कारण गुरुवर्य आमचे नामदेव शास्त्री सानप हे एक वाक्य सांगत असतात, मला नाही आवडतं, की देव न मानणारी देव माणसे या जगात आहेत. देव न मानणारी देव माणसे या जगात आहेत. असतात अशी काही माणसं. राजकीय कारकीर्द खूप गोड ते जगले. म्हणून त्यांच्या जाण्याने त्यांच्या पश्चात असणारं राजकीय जे वलय त्यांचं होतं त्या वलयात पोकळी निर्माण झाली. त्या वलयालाही दुःख आहे. त्यांच्या जाण्याने ठाकरे भाऊकीतला एक माणूस गेला, त्यांनाही दुःख आहे, वादच नाही. त्यांच्या जाण्याने बेबीताईलाही दुःख आहे की ठाकरे परिवारात ज्याचा हात धरून मी आले होते, ज्यांच्यासोबत मी वाजत गाजत आले होते, संसारातले चांगले वाईट जसे दिवस असतील तशा दिवसात मी त्याला साथ दिली, त्यांनी मला साथ दिली. आणि या संसाराचा गाडा 3 मुलीची लग्न, मुलाला शिक्षक होईपर्यंत जो संसार आहे तो ज्यांच्या सहवासात केला त्यांनाही दुःख आहे, वाद असे नाही. सर शिक्षक आहेत, दुसऱ्याला शिकवतात, पण काही काही प्रसंग असे असतात दुसऱ्याला शिकवणारे सुद्धा रडतात. तुम्हाला एक प्रसंग सांगतो. निवृत्तीनाथाचे मायबाप ज्या दिवशी गेले ना त्या दिवशी कोणाला उठवलं नाही विठ्ठलपंतांनी. सौरभ महाराज फक्त निवृत्तीनाथाला उठवलं. 4 भावंडाला झोपवलेलं होतं, उठवलं फक्त कोणाला? निवृत्तीनाथाला. निवृत्ती उठ. काय? आम्ही चाललो. कुठे चाललात बाबा? ब्रह्मवृंदाने आम्हाला देहांत प्रायश्चित्त सांगितलंय, देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता चाललोय. आम्ही अशा ठिकाणी चाललोय, आता परत आम्ही येणार नाही. नाथा, आजपासून ह्या 2 पोराचा आणि 1 पोरीचा बापही तूच आणि आई सुद्धा तूच. निवृत्तीनाथाला गैनीनाथाचा उपदेश आहे त्र्यंबकला आधी. बोध संपन्न निवृत्तीनाथ. तर ऐका बरं, मायबाप गेले तर निवृत्तीनाथाच्या डोळ्याला थेंबर सुद्धा पाणी आलं नाही. नाही रडले निवृत्तीनाथ. पण जेव्हा निवृत्तीनाथाचा भाऊ ज्ञानोबा गेला तेव्हा मात्र सामान्य लोकांसारखे निवृत्तीनाथ रडले. कधी कधी दुसऱ्याला शिकवणाऱ्याला सुद्धा डोळ्याला काय येतं? पाणी येतं. एका बाईचा पोरगा मेला आणि बाई प्रेतच उचलू देईना. काय करू, प्रेत उचलू देईना. गावातला एक ब्राह्मण आला, मला बाई आपला आहे तोपर्यंत आपला होता, गेला, कशाला तू आता त्या शोक करत बसते? त्यानं त्याची समजूत काढली त्या बाईची. त्या बाईची काय काढली? समजूत काढली. त्या बाईनं प्रेत उचलू दिलं. पण काही दिवसानं जो ब्राह्मण समजावून सांगू लागला त्याच्याच गोठ्यातला बैल मेला आणि तो ब्राह्मण रडत होता. ती बाई म्हणली, महाराज माझं पोरग मेलं तर तुम्ही मला तत्वज्ञान सांगू लागले, आज बैल मेला, नुसता बैल मेला तर तुम्ही एवढे रडता? त्यानं उत्तर दिलं, बाई ऐक म्हटले, पोरग तुझं होतं, बैल माझं आहे. जिथं आत्मीयता असते ना, जिथे आपलेपणा असतो ना, तिथं माणूस किती हुशार असला तरी त्या प्रसंगाला हातबल होतो. तुम्ही पहा, एक प्रसंग मला यूट्यूबला कधी तसा प्रकार आला ना तर मी पाहत नाही.
किती हिमालयासारखा बाप असू द्या, किती स्वभावानं कडक असू द्या, पण पोरगी जेव्हा वाटेला लावतो ना नवऱ्याच्या घरी, तेव्हा बाप धसा धसा रडतो. माणूस आपलेपणात हातबल होतो. मुलगा शिक्षक आहे, हो निखिल भाऊ शिक्षक आहे, त्यांनाही दुःख आहे की आपला कोण गेला, बाप गेला. अश्विनीताई असतील, अपर्णाताई असतील, ह्या मुली आहेत ना, ह्या मुली, हो यांना सुद्धा दुःख आहे. कारण कोण गेला, बाप गेला. कारण जेव्हा जेव्हा या मुली हो ह्या सांगवीमध्ये येतील तेव्हा ताई आली ताई आली, हिला साडी घ्या लुगडं घ्या सगळे म्हणतील, पण माझ्या अश्विनीचं काय चाललंय, पाठवून हात फिरवणारा बाप आहे का त्यांना आता. मग त्यांनाही दुःख आहे. मग दुःख पत्नीला आहे, दुःख मुलांना आहे, दुःख परिवाराला आहे, सगळ्यालाच आहे. पण एक दुःख आहे ते त्यांच्या मायबापाला आहे. मायबापाला दुःख काय, सगळे माणसाच्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख एक असतं की ज्याच्या खांद्यावर जायचं तो आपल्यासमोर खांद्यावर गेल्यावर लय दुःख होतं. मग त्यांना सुद्धा ते काय आहे, मोठं दुःख आहे. पण शास्त्र असं सांगतं, मिळते काष्टे लोटता पूर, आदरे दूर होते खल्लाळी. म्हणून मी बाळकृष्ण बाबांना आणि भागीरथीबाईंना सांगेन, हे दुःख तुमच्या नशिबाला आलं, वाईट झालं त्यात काही वादच नाही, पण हे का तुमच्यात नशिबाला आलं असं नाही. आमच्या गावाजवळ घटना घडली महाराज. पोरं एक पुण्याला शिकायला, एक मुंबईला नोकरीला, आणि पोरं गावी शेतीवर होतं. लॉकडाऊनमध्ये सगळे तिघं घरी आले आणि उसाला पाणी द्यायचं होतं. मग सगळ्यात मोठा पोरगा मोटर लावायला गेला, चिटकला आणि मेला. दादा का आला नाही हे पाण्याकरता 25 वर्षाचा दुसरा पोरगा तो गेला, तोही चिटकला आणि मेला. आणि बारका अजून का